हे 6 खासदार उद्धव ठाकरेंना धोका देऊन आणि मतदारांना चुना लावून शिंदे गटात पळून गेले. खरे, पण या 6 खासदारांना भाजप 2029ला तिकीट मिळू देईल का? आणि जरी चुकून तिकीट भेटलं तर लोक निवडून देतील का? त्यामुळे लोक खरंच किती चिडले आहे हे बघण्यासाठी धाराशिव, शिर्डी, हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि मुंबईत सर्वे करण्यात आला. हा सर्वे बघून या 6 खासदारांना पुढची 3 वर्ष झोप लागेल का? 6 पैकी किती खासदार पुन्हा निवडून येतील? या सर्वेमध्ये कोणत्या खासदाराला किती मतं भेटली? या 6 मतदारसंघात ठाकरेंची हवा आहे की शिंदेची हवा आहे? चला बघूया. तर या 7 खासदारांचं, माफ करा, 6 खासदारांचं रिपोर्ट कार्ड मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. महाराष्ट्रातली जनता या 6 खासदारांविषयी नेमका काय विचार करते लक्षात घ्या. या 6 खासदारांचे धावे दणाणले आहेत. भविष्य यांचं फार कठीण आहे आणि 2029 फार लांब नाहीये. सगळ्यात पहिला सर्वे मी तुम्हा सर्वांसमोर ठेवणार आहे. सगळ्यात पहिला तो आहे धाराशिवचा सर्वे. धाराशिवचा मतदार या सगळ्याबद्दल काय विचार करतोय? कारण आपल्याला सगळ्यांना पहिलं, बाकीच्या सगळ्या 4, 5, 6 खासदारांचं सोडून द्या, पण धाराशिवचा खासदार हा सगळ्यात जास्त सर्वांच्या जवळचा होता, ओम निंबाळकर. आता धाराशिवची जनता तुमच्याविषयी काय विचार करते ओम निंबाळकर? जरा एकदा पहा. फक्त धाराशिव हा एकमेव मतदारसंघ आहे ज्यामध्ये थोडंसं जास्तीचं मतदान मिळालं या सामच्या सर्वेमध्ये. बाकी सगळ्या मतदारसंघांमध्ये यांचं डिपॉझिट जपतं. एकदा पहा हा सर्वे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची या 6 बंडखोरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न समस्त महाराष्ट्राला पडला आणि त्याचं उत्तर होय. 37.9% लोकांनी सांगितलंय होय, आणि नाही म्हणतायत 58.5%. म्हणजे लोकांना वाटतंय की निंबाळकर पुन्हा निवडून येणार नाहीत. बघा, शेवटपर्यंत निंबाळकरांचा सस्पेन्स होता शिंदे सेनेत जाण्याचा. अगदी, आणि लोकांना विचारूनच माझा निर्णय घेईन, कार्यकर्त्यांना विचारून माझा निर्णय घेईन असं त्यांनी सांगितलं होतं आणि निर्णय घेतला. आणि त्यानंतर हा कौल पुढे आलाय. केवळ 37.9% लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येऊ शकतात, तर मोठ्या संख्येने लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येणार नाहीत. परंतु या कमेंट्स बघा. पंतप्रधानांना 12 वर्ष विकास झाला नाही आणि हे 6 खासदार विकासासाठी गेलेत म्हणे. 58% लोक म्हणतायत नाही, ओम निंबाळकर पुन्हा निवडून येणार नाहीत, आणि 37% लोक म्हणतायत ओम निंबाळकर पुन्हा निवडून येतील. आता थोडे दिवस थांबा. तुमच्या ह्या सगळ्याची जेव्हा उतरती काळ चालू होईल तेव्हा हा 58%चा आकडा, हा सगळ्यात म्हणजे संबंध या 6 खासदारांमध्ये एकमेव ओम निंबाळकर आहेत ज्यांना 58%चं मतदान दिलेलं आहे आणि 37% नाही. बाकी सगळ्याचे आकडे तुम्हाला दाखवतो. पुढचा व्हिडिओ पहा तुम्ही. त्यामध्ये संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईचे खासदार, जे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले, त्यांना किती मतदान पडले जरा पहा. ईशान्य मतदारसंघातील, ईशान्य मतदारसंघात तर संजय दिना पाटील पुन्हा निवडून येतील का हा प्रश्न होता. बघा, होय 28.2% नागरिक म्हणतायत होय ते पुन्हा निवडून येतील, तर नाही म्हणतायत 74.4% नागरिक म्हणतायत नाही. बघा, जनमताचा कौल काहीच नाही. अगदी गिरीश, एक महत्वाचं म्हणजे ना, या मतदारसंघामध्ये मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध परप्रांतीय अशी सगळी लढत होती. त्यामध्ये देखील मोठा कौल खरं तर संजय दिना पाटलांना दिला होता आणि त्यानंतर आता मात्र हा कौल त्यांच्या विरोधात जातोय. लोक म्हणतायत 74.4% लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येणार नाही. तर जवळपास 74% लोक म्हणतायत नाही, संजय दिना निवडून येत नाही. 28% लोक म्हणतात होय येतील. हे 28% सगळे कमळीचे. म्हणजे 28%, आणि ह्यांच्या भरोशावर तुम्ही एकनाथ शिंदेच्या गटात गेलात. बरं, तिकीट सुद्धा मिळेल की जागा ह्याची खात्री तुम्ही आज देऊ शकत नाही, कारण पारंपरिक भारतीय जनता पक्षाची जागा आहे ती. तिने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना, उद्धव साहेबांना सुद्धा ही जागा काही दिली नव्हती. ईशान्य मुंबईची जागा भारतीय जनता पक्ष कधीच सोडत नाही, कारण भांडूप पूर्व, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मुलुंड हे 3 विधानसभा क्षेत्र आणि अर्धा विक्रोळी याच्या जीवावर भांडूप ही ईशान्य मुंबईची खासदारकी हा भारतीय जनता पक्ष आपल्याकडे ठेवत असतो. तुम्हाला काय विचार करून गेलात? वरती मुलीचा सुद्धा करिअर धोक्यात आणला, जी नगरसेविका सध्या आत्ताच झालेली आहे 5-6 महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर. तिचं सुद्धा करिअर आपण काय म्हणतात ते दाव पे लगा दिया. पुढे ऐका, तुम्हाला आणखी एक मतदारसंघ दाखवतो. संजय देशमुख. संजय देशमुखांविषयी काय मतदान झाले पहा. संजय देशमुख पुन्हा निवडून येतील का? 22.3% लोक म्हणतायत होय, तर 77.6% लोक म्हणतायत नाही. बघा, माझा खरं तर संजय देशमुख यांच्यासाठी म्हणून त्यांचे कार्यकर्ते जर कधी बघत असतील, त्यांचे नेते बघत असतील, तर आपण बघा की लोकांचा कल काय. लोक म्हणतायत 77.6% लोक म्हणतायत ते निवडून येणार नाहीत आणि केवळ 22.3% लोक म्हणतायत या ठिकाणी ते निवडून येतील.
संजय देशमुखांना जवळपास 22% लोक म्हणतायत हो येतील. 22%. लायकी पहा, यांची लायकी पहा. आणि जवळपास 77% लोक म्हणतात, 77-78% लोक म्हणतात निवडून येणार नाहीत. लायकी पहा. महाराष्ट्रातलं हे मतदान आहे, काही शिवसैनिकांनी केलेलं मतदान नाही, हे महाराष्ट्राने केलेलं मतदान आहे. पुढचा खासदार घेतो संजय जाधव, बंडू जाधव, परभणी. यांच्यापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. बंडू जाधव जाणार, संजय जाधव जाणार, संजय जाधव जाणार. संजय जाधवांचं मतदान पहा. बघा, संजय जाधव पुन्हा निवडून येतील का? होय. 29.9% लोक म्हणतात होय ते पुन्हा निवडून येतील, तर 71.3% नागरिक म्हणतात की नाही, ते पुन्हा निवडून येणार नाही. जे खासदार विकास कामांसाठी लोकांसाठी निवडून गेले, शिंदे गटात गेले होते ठाकरेंना सोडून, तेच लोक आता मात्र त्यांना पुन्हा निवडून देण्यासाठी नकार देत आहेत. 29% लोक म्हणतायत होय निवडून येतील. 29%च्या जीवावर जर तुम्ही खासदार होणार असाल ना, असा सॅल्यूट आहे तुम्हाला. असा 71% जवळपास लोक म्हणतायत तुम्ही निवडून येणार नाहीत. दाखवली लोकांनी, पद्धतशीर जागा दाखवली. पुढचा खासदार भाऊसाहेब वाघ चौरे, भाऊसाहेब वाघ चौरे. एकनाथ शिंदेच्या गटात गेलेल्या या 6 खासदारांपैकी पहिला खासदार जो कोणी असेल ज्याचा श्रीनिवास वनगा होणार आहे. श्रीनिवास वनगा, तुम्हाला आठवत आहे पालघरचा श्रीनिवास वनगा. पालघरच्या श्रीनिवास वनग्याचा पहिला नंबर होता त्या गुवाहाटीच्या बॅचमध्ये, पहिल्या बॅचमध्ये गेला होता हा श्रीनिवास वनगा, ज्याला उद्धव साहेबांनी ज्या पाठीवर हात फिरवला आणि तो आमदार झाला होता. पण हा श्रीनिवास वनगा याने सगळ्यात पहिला उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पहिल्या बॅचमध्ये हा तिकडे गेला होता, गुवाहाटीला गेला होता. शिर्डी लोकसभेतनं या माणसाला तिकीट पुन्हा मिळणे नाही. आता कितीही एकनाथ शिंदेंनी त्या मतदानासाठी एका वाढीव मंत्रिपदासाठी यांना घेतलेलं असलं, भविष्यात भाऊसाहेब वागचौरे आपल्या मतदारसंघात एका गावातून दुसऱ्या गावात चालत जाऊ शकत नाही. ते लोकसभेला उभे राहणार आहेत. आम्हाला माहितीये, शिवसैनिकांना माहितीये भाऊसाहेब वागचौरेंना कसा निवडून आणलाय ते. आणि भाऊसाहेबांना स्वतः माहितीये पुन्हा खासदार होण्याची कुठे लिहिलीये का चेहऱ्यावर, तो गुलाल लागणे नाही आता डोक्याला. भाऊसाहेब वागचौरेंचा सगळ्यात घाणेरडा रेकॉर्ड हा व्हिडिओ. अगदी. आणि भाऊसाहेब वागचौरेंबद्दल लोकांना काय वाटतं ते बघा. भाऊसाहेब वागचौरेंबद्दल लोकांना 76, सगळ्यात जास्त लोक म्हणतात की 76.4% लोक म्हणतात ते पुन्हा निवडून येणार नाहीयेत, तर केवळ 23.6% लोक म्हणतात ते येतील पुन्हा निवडून. परंतु भाऊसाहेब वागचौरे यांना पुन्हा लोक शिर्डीतून निवडून देणार आहेत का? तर 76.4% लोक नाही म्हणतायत, स्पष्ट नकार देत आहेत. नाही काय म्हणते शिर्डी लोकसभेची जनता? 23%. म्हणजे संजय देशमुखांनंतर भाऊसाहेब वागचौरेंचा नंबर लागतो. 23% लोक म्हणतात निवडून येईल आणि जवळपास 76-77% लोक म्हणतात नाही. हे 76-77 नाही, हे 23% पण खूप जास्त झाले. 100% शिर्डी लोकसभेची जनता तुम्हाला निवडून देणार नाही. या बातम्या तुम्ही सर्वांनी पाहिलात, मीडियावरचे हे सर्वे पाहिलात. हे सगळं पाहून तुम्ही लक्षात घ्या, या खासदारांना भविष्यकाळ फार कठीण आहे. हे जितकं दिसतं तितकं सोपं नाही. नियतीचा फेरा सुरू झालेला आहे वसुलीचा, आणि ह्या वसुलीच्या वेळेतच ही माणसं इकडून तिकडे गेली. यांना ह्या सर्वाची किंमत नक्कीच मोजावी लागेल.